मंडळी, तुकोबारायांची पालखी पंढरपूरकडे निघण्याआधी एका मुस्लिम दर्ग्यावर का थांबते हे तुम्हाला माहिती आहेत का? ही परंपरा आजची नाही तर 300 वर्षांहून अधिक जुनी असल्याचं सांगितलं जातं। देहूतून पालखी निघाल्यानंतर पहिला मानाचा विसावा अनगढ शहा बाबा यांच्या दर्ग्यावर घेतला जातो। म्हणतात तुकोबारायाच्या कीर्तनाने प्रभावित होऊन अनगढ शहा बाबा देहूत आले। तुकोबारायांची विठ्ठल भक्ती, दानशूरपणा आणि आध्यात्मिक विचार पाहून दोघांमध्ये गुरु शिष्याचं नातं निर्माण झालं अशी लोक परंपरा सांगते। आजही दर्ग्याच्या पूजेचा मान मुसुगडे या हिंदू कुटुंबाकडे आहे। विशेष म्हणजे अनगढ शहा बाबा वारकरी विचाराने प्रभावित असल्याची मान्यता असल्याची त्यांची उरुसात दर्ग्यासमोर कुर्बानी दिली जात नाही। समाधीला गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो। आषाढी वारीत तुकोबारायांची पालखी दर्ग्यापर्यंत खांद्यावर आणली जाते। येथे अभंग आणि आरती झाल्यानंतर पालखी रथात ठेवली जाते आणि पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करते। मात्र या परंपरेबाबत विविध ऐतिहासिक नोंदी, स्थानिक परंपरा आणि लोकश्रद्धा आहे। त्यामुळे काही तपशील इतिहासापेक्षा लोक परंपरेवर आधारित मानले जातात। महाराष्ट्राची संस्कृती, सर्वधर्म समभाव आणि परस्पर सन्मानाची ही परंपरा आजही जपली जाते। तुम्हाला ही परंपरा माहिती होती का? कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।